आज कोरटकरची जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे आणि सुटका करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो। कोल्हापूरच्या तुरुंगाबाहेरची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था बिघडू नये आणि कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आज महत्त्वाचा निकाल समोर आलेला आहे। जेल बाहेर कोरटकर सुटलेला आहे। काय शिवप्रेमींच्या भावना आहे आता या क्षणाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एक वक्तव्य करणाऱ्या संदर्भात प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली। आता प्रशांत कोरटकर यांना VIP ट्रीटमेंटमध्ये कोल्हापूर पोलिसांनी हलवलेलं आहे। एकूणच आज सकाळपासून कोर्टामध्ये या संदर्भात प्रोसेस सुरू होती आणि कोरटकरच्या वकिलांनी पोलीस सुरक्षेची मागणी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांकडे केली होती। त्या संदर्भात अतिशय VIP ट्रीटमेंटमध्ये खरं तर प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी कळंबा कारागृहातून बाहेर काढले आणि सुरक्षा स्थळी खरं तर त्यांना सोडण्यात येणार आहे। तोपर्यंत त्यांना ती सुरक्षा जी आहे ती देण्यात येणार आहे। एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या गाड्या आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो कळंब कारागृहाच्या बाहेर ठेवण्यात आला होता। एकूणच आतमध्ये कळंब कारागृहामध्ये ती गाडी नेली आणि त्यानंतर खरं तर या प्रशांत कोरटकरची जी आहे ती आज सुटका करण्यात आलेली आहे। एकूणच आता त्याला कुठं घेऊन जाणारे पोलीस जे आहेत ते त्याला सुरक्षा स्थळी पोहोचवतील, कारण कोल्हापूरच्या बाहेर सोडण्याची जबाबदारी कोल्हापूर पोलिसांनी घेतलेली आहे। त्यानंतर कोरटकरला सुरक्षा स्थळी पोलीस घेऊन गेलेले आहेत। सचिन, आपण पाहिलं कोरटकर विरोधात शिवप्रेमी चांगलेच संतप्त झालेले आहे। आज त्याची सुटका झाली आहे, मात्र त्याच्या पुढील सुरक्षेचं काय, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? आपण पाहतो की शिवप्रेमींनी ज्या आहेत त्या तीव्र भावना ज्या आहेत त्या कोरटकर विरोधात या ठिकाणी येऊन आणि राज्यभर खरं तर त्याचे पडसाद उमटले होते आणि त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून कोरटकरला अटकही केली होती। त्या संदर्भात सगळी कारवाई केली होती। मात्र आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी VIP सुरक्षेमध्ये बाहेर काढलेला आहे आणि आता त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्याची जबाबदारी तर कोर्टामध्ये त्यांनी मागितली होती की मला पोलीस सुरक्षा देण्यात यावी आणि यातून बाहेर काढण्यात यावं। तशी खरं तर सुरक्षा पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि आता कोल्हापूर पोलिसांनी जे आहे ते कळंबा जेलमधून प्रशांत कोरटकर यांना बाहेर काढलेलं आहे। सचिन, शिवप्रेमींच्या नेमक्या काय भावना आहे? कारण प्रत्येक शिवप्रेमीकडून कोरटकरला मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती, मात्र आज त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलंय। आता या क्षणाला शिवप्रेमींच्या नेमक्या काय भावना आहे आणि कसा संताप त्यांनी व्यक्त केलाय, काही माहिती मिळू शकली आहे? आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर याला अटक करण्यासाठी दिरंगाई करण्यात आली होती। त्यानंतर शिवप्रेमींच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या त्यांच्या वक्तव्यासंदर्भात आणि इंद्रजित सावंत यांच्या फोन कॉल संदर्भात समोर आल्या होत्या। त्यामुळे एकूणच प्रशांत कोरटकर याच्यावर तीव्र कारवाई करावी, त्याला अटक करावी ही मागणी सातत्याने त्या काळात झाली। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून प्रशांत कोरटकर याला अटक केली। मात्र 14 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आता कोल्हापूर पोलिसांनी त्यांना जामीन मिळाला होता 2 दिवस अगोदर, त्या पार्श्वभूमीवर आज सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सोडण्यात आलेलं आहे। एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात जे काही वक्तव्य केलं होतं त्याचे तीव्र पडसाद जे आहे ते राज्यभर उमटले होते आणि त्याचा खरं तर हा सगळा शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या। कडक शिक्षा व्हायला हवी होती, तशी शिक्षा या ठिकाणी झालेली पाहायला मिळालेली नाहीये। मात्र आता कोरटकरच्या जामिनावर या ठिकाणी सुटका झालेली। नक्कीच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा, महत्त्वाची माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे। मात्र पुन्हा एकदा वळतोय आपल्या ब्रेकिंग बातमीकडे। आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहत आहात। कोरटकरची सुटका करण्यात आली आहे आणि जेलच्या बाहेरची आताची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता।